नमस्कार. स्तुती गणरायाची 7व्या भागात मी आपले स्वागत करते. आता गोष्ट बाप्पाच्या 7व्या अवताराची म्हणजेच विघ्नराजेंद्राची. एकदा मदासूर नावाचा राक्षस झाला. तो खूप चालाक आणि बुद्धिमान होता, पण त्याने आपली बुद्धी चांगल्या कामासाठी न वापरता लोकांच्या आणि देवांच्या कामात अडथळे आणण्यासाठी वापरायला सुरुवात केली. लोक यज्ञ करत असतील तर तो विघ्न घालत असे. पूजा सुरू झाली की तो गडबड करत असे. त्यामुळे सर्व देव मानव त्रस्त झाले. सगळे देव बाप्पाला शरण गेले. बाप्पांनी मग एक विशेष रूप घेतलं, विघ्नराजेंद्र. या रूपात ते सर्व अडथळ्यांचे अधिपती बनले, पण लोकांना मदत करण्यासाठी, त्यांची विघ्न दूर करण्यासाठी. विघ्नराजेंद्र गणपती रणांगणात उतरले. मदासुराशी भयंकर युद्ध झालं. राक्षसाने आपल्या बुद्धीने अनेक फसवे डाव टाकले, पण बाप्पाच्या तेजासमोर ते डाव फसले. शेवटी बाप्पांनी त्याला पराभूत केलं. पराभूत झालेला मदासूर बाप्पांच्या पाया पडला. बाप्पांनी त्याला माफ केलं आणि शिकवण दिली. बुद्धी जर चुकीच्या मार्गासाठी वापरली तर ती स्वतःचाच नाश करते. खरी बुद्धी तीच जी इतरांच्या मदतीसाठी आणि कल्याणासाठी वापरली जाते. त्या दिवसापासून गणपतींना विघ्नराजेंद्र या नावाने ओळखलं जाऊ लागलं. लोक त्यांची प्रार्थना करून आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्याची विनंती करतात. या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की बुद्धीचा योग्य उपयोग केल्यास ती आपल्याला यश देते, पण चुकीच्या मार्गावर नेली तर ती नाश घडवते. गणपती बाप्पा मोरया.